लोकमत आपल्या स्वतःच्या न्यूजपेपरमध्ये आमच्या न्यूजबद्दल खोटी माहिती लोकांना पुरवतो आणि छापतो। छत्रपती शिवाजी महाराज वाशी चौकामध्ये आम्ही NCERTच्या विरोधात आंदोलन केलं होतं, पण आमचा फोटो वापरून लोकमतवाल्यांनी स्वतःच्या पेपरामध्ये हा आंदोलन धीरेंद्र शास्त्रीच्या विरोधात आम्ही लोकांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलंय असं छापलं। आमचा फोटो वापरला, तेही आमच्या परवानगीशिवाय। आणि जेव्हा आम्ही त्यांना ही गोष्ट विचारायला आलो तर आम्हाला त्या लोकांनी 1 ते 1.5 तास, आता 2 तास होत आले, त्यांनी आम्हाला उभं केले आम्ही येतो म्हणून। त्यांना असं वाटलं की सामान्य जनता ही कमजोर आहे, पण आता सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्हाला त्यांना कमेंटमध्ये टॅग करून दाखवायचं आहे की आपली ताकद किती आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा NCERTचा मुद्दा, मराठा साम्राज्याचा मुद्दा आपल्या लोकांना आता एकजूट होऊन NCERTचा मुद्दा भरपूर वरती न्यायचा आहे, कारण लोकशाहीचा 5 स्तंभांमधून एक स्तंभ म्हणजे हा प्रत्येक न्यूज चॅनल आणि न्यूज रिपोर्टिंग किंवा हा वृत्तपत्र। तर ही लोक जर अशी चुकीची माहिती देत असतील तर आमचा विश्वास आणि आपण विश्वास कोणावर करावं? म्हणजे नेते मंडळी NCERTच्या विरोधात मुद्दा तर उचलत नाहीयेत, पण त्याचसोबत हे न्यूज चॅनलवाले सुद्धा मुद्दा उचलत नाहीयेत, पण या लोकांना माहिती चुकीची पसरवायची आहे आणि ह्याच्यातून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा आहे। तर हे कितपत बरोबर आहे हे तुम्ही व्हिडिओला शेअर करून आपली ताकद काय ती दाखवा। लोकमतवाल्यांना आपल्याला दाखवून द्यायचं आहे की सामान्य जनतेची ताकद काय। जय शिवराय।